श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 6 ते 12 एप्रिल साप्ताहिक राशीभविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुम्ही प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या नादात स्वतःलाच त्रास करून घ्याल का, की थोडं रिलॅक्स होऊन गोष्टी जशा आहेत तशा स्वीकाराल? आणि सगळ्यात महत्त्वाचं, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन स्वतःला पुढे नेऊ शकाल का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ कन्या राशीचे साप्ताहिक राशीभविष्य. आपल्याला हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा आठवडा तुम्हाला एक प्रश्न विचारायला लावणार आहे. मी जे काही ठरवलंय ते खरंच योग्य दिशेने चाललंय का? तुम्ही नेहमीच नीटनेटके विचार करून निर्णय घेणारे, पण या आठवड्यात काही गोष्टी तुमच्या ठरवल्याप्रमाणे न घडल्यामुळे थोडा गोंधळ उडू शकतो. कधी वाटेल सगळं उत्तम चाललंय तर कधी अचानक काहीतरी बिघडल्यासारखं वाटेल. पण लक्षात ठेवा, प्रत्येक बदल तुमच्यासाठी काहीतरी शिकवण घेऊन येतो. हा आठवडा तुमच्यासाठी विचार व सुधारणा असा आहे. तुमचं लक्ष छोट्या छोट्या गोष्टींकडे जास्त जाईल. काही वेळा तुम्ही जास्त विचार करून स्वतःलाच त्रास करून घ्याल. हे अजून चांगलं करता आलं असतं असा विचार मनात येत राहील, पण हाच विचार तुम्हाला पुढे नेईल. कामात, नात्यांमध्ये आणि स्वतःच्या आयुष्यात सुधारणा करण्याची संधी मिळेल. हा आठवडा तुम्हाला सांगतो, उत्तम करण्याच्या मागे लागा, पण स्वतःला त्रास देऊ नका. कार्यक्षेत्र आणि व्यापार. कामाच्या बाबतीत हा आठवडा प्रगतीचा आहे, पण मेहनत घ्यावी लागेल. कार्यालयात तुमचं काम लक्षात येईल. वरिष्ठ तुमचं कौतुक करतील, पण त्याचबरोबर अपेक्षाही वाढतील. काही वेळा कामाचा ताण जाणवेल. इतकं सगळं माझ्याकडूनच का असं वाटू शकतं, पण तुम्ही सगळं व्यवस्थित हाताळू शकता. सहकाऱ्यांशी थोडं जपून बोला. छोट्या गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात. व्यापार करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. नवीन योजना आखण्यासाठी योग्य वेळ आहे. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत हा आठवडा स्थिर आहे. उत्पन्न नियमित राहील. खर्चही नियंत्रणात राहतील. जर तुम्ही थोडं जपून वागलात तर. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. हे आत्ताच घ्यायचं का, हा विचार करा. जुने पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. आठवड्याच्या शेवटी थोडी बचत होऊ शकते. प्रेम, नातेसंबंध आणि वैवाहिक जीवन. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा शांत आणि स्थिर आहे. नात्यात समजूतदारपणा वाढेल. छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळेल, पण कधीकधी तुम्ही जास्त विचार करून गोष्टी गुंतागुंतीच्या करू शकता. अविवाहित लोकांसाठी एखादी नवीन ओळख होऊ शकते. ती हळूहळू पुढे जाईल. विवाहित लोकांनी जोडीदाराला वेळ द्यावा. त्यांच्या भावना समजून घ्या. कुटुंबात वातावरण चांगलं राहील. लक्षात ठेवा, जास्त विचार नको, मनापासून जगा. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबाच्या बाबतीत हा आठवडा समाधान देणारा आहे. घरात शांतता आणि आनंद राहील. मोठ्यांचा सल्ला उपयोगी पडेल. मित्रांसोबत वेळ घालवायला मिळेल. जुने मित्र पुन्हा भेटतील. सामाजिक क्षेत्रात तुमची ओळख वाढेल. लोक तुमचं कौतुक करतील, पण स्वतःसाठी वेळ काढणं विसरू नका. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा ठीक आहे. थोडा थकवा जाणवू शकतो. जास्त काम केल्यामुळे शरीर दमेल. पचनाच्या तक्रारी होऊ शकतात. आहार सांभाळा. योग आणि चालणं फायदेशीर ठरेल. झोप पूर्ण घ्या. मानसिक शांतता राखा. आठवड्याच्या शेवटी तब्येत सुधारेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. मेहनतीचं फळ मिळेल. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांना फायदा होईल. शिक्षकांचा सल्ला उपयोगी पडेल. नियमित सराव ठेवा. मित्रांसोबत चर्चा केल्यास फायदा होईल. लक्षात ठेवा, तुमची मेहनतच तुमचं यश ठरवेल. उपाय. बुधवारी गणपतीची पूजा करा. ओंग गणपतये नमः मंत्र जपा. हिरव्या वस्तू दान करा. सकाळी लवकर उठून ध्यान करा. आठवड्याचा संदेश. हा आठवडा तुम्हाला सांगतो, उत्तम करण्याच्या मागे धावताना स्वतःला विसरू नका. थोडं रिलॅक्स व्हा आणि आयुष्याचा आनंद घ्या. हा आठवडा कन्या राशीसाठी प्रगतीचा आणि सुधारणा करण्याचा आहे. कामात यश, पैशात स्थिरता, नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि आरोग्यात थोडी काळजी घेतली तर हा आठवडा खूप चांगला जाईल. थोडा विचार जास्त होईल, पण शेवटी सगळं नीट होईल. हा आठवडा कन्या राशीसाठी सुधारणा, विचार आणि हळूहळू प्रगती देणारा आहे. सुरुवातीला थोडं जास्त विचार करणं, प्रत्येक गोष्ट उत्तम करण्याचा ताण जाणवेल, पण जसं जसं आठवडा पुढे जाईल तसतसं तुम्ही स्वतःला संतुलित करायला शिकाल. कामाच्या बाबतीत मेहनतीचं फळ मिळेल, पण घाई न करता शांतपणे काम करणं गरजेचं आहे. पैशाच्या बाबतीत स्थिरता राहील. फक्त अनावश्यक खर्च टाळा. नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा आणि संवाद ठेवलात तर संबंध अधिक मजबूत होतील. आरोग्याच्या बाबतीत थोडा थकवा जाणवू शकतो,
त्यामुळे विश्रांती आणि योग्य दिनचर्या महत्त्वाची आहे. एकंदरीत थोडा विचार, थोडी सुधारणा आणि शेवटी समाधान असा हा आठवडा राहील. संयम आणि आत्मविश्वास ठेवलात तर प्रगती नक्की होईल. तुमचा आठवडा आनंदी आणि समाधानाचा जावो. धन्यवाद.